आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठळक बातम्या. प्रकाशाचा सण दीपावलीचा सर्वत्र उत्साह. दिवाळी सैनिकांसोबत साजरी करण्यासाठी प्रधानमंत्री हिमाचल प्रदेशात लेप्चा इथं दाखल. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर 5 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर रवाना. गाझामध्ये शिफा रुग्णालयाला वेढा घालण्यात आलेला नसल्याचं इस्रायली संरक्षण दलाचं स्पष्टीकरण. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आज अखेरचा साखळी सामना बंगळुरू इथं भारत आणि नेदरलँड्स दरम्यान. उपांत्य फेरीतल्या लढती निश्चित. प्रकाशाचा सण दीपावली आज सर्वत्र पारंपरिक उत्साहानं साजरा होत आहे. महाराष्ट्रात नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी रांगोळ्या, तऱ्हेतऱ्हेचे आकाशकंदील, पणत्या अशी सजावट शोभून दिसते आहे. फराळाचे पदार्थ, नवे कपडे आणि काही प्रमाणात फटाके हे आजच्या सणाचं वैशिष्ट्य. संगीत, नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचीही आज रेलचेल आहे. सर्वजण आपापल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत. आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन होईल. व्यापारांचं नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी चालू वर्षाची खातेवही बंद करण्याचा हा दिवस असून चोपड्यांची पूजाही आज केली जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की प्रकाशाचा हा सण साजरा करताना सुरक्षिततेविषयी सावधानता पाळावी. देश उभारणीत पर्यावरणाचा विचार करून सहभागी होण्याची शपथ या निमित्ताने घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की जीवनावर प्रेम करणे शिकवणारा आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याची पूर्तता करणे हे शिकवणारा हा सण आहे. या सणाचा प्रकाश करोडो लोकांच्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा विशेष सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य आणणारा असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. यावर्षी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री हिमाचल प्रदेशात लेप्चा इथं पोहोचले असून आपण ही दिवाळी सैनिकांसोबत साजरी करत असल्याची माहिती त्यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी कारगिलमध्ये सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी केली होती. जगात इतरत्रही आज दिवाळी साजरी करण्यात येत आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात महानगरपालिकेनं सार्वजनिक सुट्टी दिली आहे. शाळांनाही सुट्टी आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी जूनमध्येच हा निर्णय जाहीर केला होता. जपानमधल्या भारतीय दूतावासातही आज दिवाळी आनंद आणि उत्साहानं साजरी करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारनं राम की पौडीसह अयोध्येतल्या 51 घाटांवर काल दीपोत्सवानिमित्त 22,23,000 दिवे प्रज्वलित करून 6व्यांदा जागतिक गिनीज विक्रमाची नोंद केली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि 52 देशांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांची एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना या सोहळ्यातून साकार होते, असं सांगत अयोध्येचं वैभव पुनःप्राप्त करणे हा दीपोत्सव आयोजित करण्याचा उद्देश असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. प्रभू रामाचं जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून प्रभू राम यांच्यापासून प्रेरणा घेऊन आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचं आवाहन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी यावेळी केलं. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे यंदाच्या दिवाळीत श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे. आजपासून त्याचा पॉडकास्ट विविध डिजिटल मंचांवर उपलब्ध होणार आहे. स्पॉटिफाय, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट, यूट्यूब या सर्व मंचावर आज दुपारी 3 वाजल्यापासून हा अंक ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नमस्कार मंडळी, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळी म्हणजे रांगोळ्यांचा सण. दिवाळी म्हणजे फटाक्यांचा सण. दिवाळी म्हणजे चविष्ट फराळाचा सण. आणि हो, दिवाळी अंकांच्या रूपानं साहित्यिक फराळाचाही. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी. स्पॉटीफाय, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर 12 नोव्हेंबर पासून उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर 5 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर काल रवाना झाले. या भेटीदरम्यान डॉक्टर जयशंकर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री सर जेम्स क्लेव्हरली यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच इतर अनेक मान्यवरांनाही ते भेटणार आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात द्विपक्षीय भागीदारी वाढत असून उभयतांमध्ये स्नेहपूर्ण आणि दृढ संबंध आहेत. डॉक्टर जयशंकर यांच्या दौऱ्यामुळे उभयपक्षी मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. गाझामध्ये शिफा रुग्णालयाला वेढा घालण्यात आलेला नसल्याचं इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केलं आहे. गाझाच्या नागरिकांना शिफा रुग्णालयाच्या दक्षिणेकडून सुरक्षित मार्गाने बाहेर पडण्यासाठी वाट करून देण्यात येत असल्याचं इस्रायली संरक्षण दलांनी म्हटलं आहे. इस्रायली संरक्षण दल थेट आणि नियमितपणे रुग्णालय कर्मचाऱ्यांशी संपर्कात असून लहान मुलांना सुखरूप रुग्णालयात नेण्यासाठी मदत करावी अशी विनंती रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केली आहे. इस्रायलकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे उपचार करणं शक्य होत नसल्यानं उत्तर गाझा इथल्या अल शिफा रुग्णालयातील 3 अर्भकांचा मृत्यू झाला असल्याचं हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्यानं एका अहवालात म्हटलं आहे. हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक डॉक्टर मुनील अल बुर्श यांनी सांगितले की नवजात बालकांच्या विभागात सध्या 36 अर्भकांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागत आहे. तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कालपर्यंत 119 मतदारसंघांसाठी 4,798 उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केली आहेत. अर्जांची छाननी उद्या होणार आहे, तर येत्या बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार जोरात सुरू आहे. या टप्प्यात 70 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. सर्व पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होत आहेत. तसंच दीपावलीचं औचित्य साधून घरोघरी मतदारांशी संपर्क साधला जात आहे. आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1947 मध्ये तत्कालीन ऑल इंडिया रेडिओ नवी दिल्लीच्या आता आकाशवाणी असलेल्या स्टुडिओला या दिवशी भेट दिली होती. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. फाळणीनंतर हरियाणात कुरुक्षेत्र इथल्या मदत शिबिरातल्या विस्थापितांना उद्देशून महात्मा गांधींनी आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडिओतून भाषण केलं होतं. राष्ट्रीय प्रसारण सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनच्या प्रांगणात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आज अखेरचा साखळी सामना बेंगळुरू इथं भारत आणि नेदरलँड्स दरम्यान होणार आहे. खेळ 2 वाजता सुरू होईल. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान उपांत्य फेरीतले संघ निश्चित झाले असून बुधवारी मुंबईतल्या वानखेडे मैदानावर भारत न्यूझीलंड, तर गुरुवारी कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका अशा लढती होणार आहेत. काल पुण्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. बांगलादेशच्या 306 धावांना प्रत्युत्तर देताना मिशेल मार्शनं नाबाद 177 तर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 32 चेंडू राखून हे आव्हान पार केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रकाशाचा सण दीपावलीचा सर्वत्र उत्साह. दिवाळी सैनिकांसोबत साजरी करण्यासाठी प्रधानमंत्री हिमाचल प्रदेशात लेप्चा इथं दाखल. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर 5 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर रवाना. गाझामध्ये शिफा रुग्णालयाला वेढा घालण्यात आलेला नसल्याचं इस्रायली संरक्षण दलाचं स्पष्टीकरण. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आज अखेरचा साखळी सामना बेंगळुरू इथं भारत आणि नेदरलँड्स दरम्यान उपांत्य फेरीतल्या लढती निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.